आता विजिबल असेल. यस सर. तर कस्टम प्रोग्राम क्रिएट करायसाठी आपल्याकडे टिकूट काय AC38. ठीक आहे. AC38 मध्ये गेलो, इथे तुमचा प्रोग्राम दिसतोय. आपल्याला कुठला पाहिजे आता Z8 PM. आधी फर्स्ट प्रोग्राम बघून घेऊया. ठीक आहे. आपण काय काय बघितलं होतं यात. यामध्ये आपण बघितला होता नेम, लास्ट नेम, एज, डेट ऑफ बर्थ हे सगळ्या गोष्टी घेतल्या. त्यानंतर इथे त्यांचा डेटा फिल केला आणि याच्यामध्ये आपण आउटपुट घेऊन आलो. ठीक आहे. आता समजा मला इथं वरती नेम, एक सेकंड, हा मी करतो सेव्ह, चेक आणि ऍक्टिवेट, एक्झिक्यूट. ठीक आहे. आपण कलर वगैरे दिलेलो होतो. आता या मयूर नावाच्या वरती नेम मला हवे आहे, टायटल हवे आहे त्या सगळ्या गोष्टींचा. तर कसं करायचा, राईट नेम. ठीक आहे. राईट नेम. अरे हा सॉरी, आपल्याला पाहिजे हार्डकोर मध्ये. ठीक आहे. याला करायचा हार्डकोर. टायटल हवा आहे ना, त्यामुळे सेव्ह, चेक, ऍक्टिवेट अँड एक्झिक्यूट. बघा नेम आलं आहे. आता या नेमला मला कलर नाही पाहिजे, बरोबर. तर हा मी कुठे लिहिणार, याच्या वरती. कलर जिथून आपण स्टार्ट केलो त्याच्या वरती इथे लिहिलो. आता तुमच्यासाठी एक टास्क आहे. टास्क काय आहे, मला जसं नेमच्या खाली मयूर लिहून आला, ठीक आहे, इथं मला लास्ट नेम हवा आहे. ठीक आहे. इथे काय पाहिजे आहे, मला हवा आहे लास्ट नेम. इथे काय पाहिजे, त्याचा एज. इथे काय पाहिजे, डेट ऑफ बर्थ. इथे EMP-ID आणि इथं सॅलरी. ठीक आहे. हा टास्क तुमच्यासाठी आहे, तुम्हाला उद्या कंप्लीट करून मला दाखवायचा आहे. ठीक. तर अशा पद्धतीने आपण फर्स्ट प्रोग्राम बघितला होता. आता फर्स्ट प्रोग्राम मध्ये आपण काय बघितलं, तर सिंगल रेकॉर्ड कसं घ्यायचं ते बघितलं. आता मला समजा इथेच मयूर या नावाखाली एक दुसरा रेकॉर्ड हवा आहे. ठीक आहे. मयूर या नावाखाली एक दुसरा रेकॉर्ड हवा आहे. आता मी याला काय करतो, कमेंट पास करतो फॉर इन्स्टन्स. त्याच्यानंतर याला मी करतो सेव्ह, ऍक्टिवेट आणि एक्झिक्यूट. एक्झिक्यूट केला. हा मयूर नेम आहे, याच्या नावाखाली मला पाहिजे आहे फॉर एक्झाम्पल प्रीतम. ठीक आहे. मला हवा आहे एक प्रीतम नाव. तर आता मी काय करतो, इथे करतो प्रीतम प्रीतम वरघंटे, एज करतो 26, डेट ऑफ बर्थ 95/07/02. ठीक आहे. एम्प्लॉयमेंट ID करतो 101 आणि सॅलरी करतो 32,000. ठीक आहे. आता काय होणार, त्या मयूर सोरते या नावाखाली प्रीतम वरघंटे हा नाव येणार का? काय वाटतं तुम्हाला, येईल? नाही येणार. ते एका लाईन मध्ये येईल. एका लाईन मध्ये येईल. बरं, बघूया याचा आउटपुट कसा येतो. ठीक आहे. याला मी केलं एक्झिक्यूट. आता बघा इथं काय आलाय, प्रीतम वरघंटेचा रेकॉर्ड आला, बट मयूर सोरतेचा रेकॉर्ड कुठे आहे? मयूर सोरतेचा रेकॉर्ड नाहीये, बरोबर. याचा अर्थ काय की आपण जेव्हा फक्त वर्क एरिया डिक्लेअर करतो, हे सगळे व्हेरिएबल जे डिक्लेअर केलेले आहे, दिस इज नथिंग बट दी वर्क एरिया. ठीक आहे.
जेव्हा फक्त आपण वर्क एरिया डिक्लेअर करतो त्यावेळेस तो काय करतो, सिस्टीम ऑटोमॅटिकली रिसेंट रेकॉर्ड घेऊन येतो. सिस्टीम ऑटोमॅटिकली रिसेंट रेकॉर्ड घेऊन येतो. आता रिसेंट रेकॉर्ड सिस्टीमसाठी काय, तर प्रीतमचा रेकॉर्ड आहे, त्यामुळे त्याने काय केलंय, तर आपल्याला रिसेंट रेकॉर्ड शो केलाय. पण मला दोन्ही रेकॉर्ड बघायचे आहेत. मला काय करायचं आहे, मला बघायचे दोन्ही रेकॉर्ड. ठीक आहे, म्हणजे मल्टिपल रेकॉर्ड. तर मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर एक स्ट्रक्चर क्रिएट करावं लागतं. ठीक आहे, त्याच्यासाठी काय करावं लागतं, एक स्ट्रक्चर क्रिएट करावं लागतं. आता मी याला करतो कमेंट पास आणि आपण आता जाऊया आपल्या पुढच्या प्रोग्रामकडे, दॅट इज प्रोग्राम नंबर 2, हाऊ टू गेट मल्टिपल रेकॉर्ड्स. ठीक आहे, आता इथं आला आपल्याला मयूरचा रेकॉर्ड. तर मी जातो बॅक, एक नवीन प्रोग्राम क्रिएट करू, अंडरस्कोर सेकंड प्रोग्राम. ठीक आहे, क्रिएट अँड देन चेंज. इथे एक स्ट्रक्चर क्रिएट करावं लागेल. आता स्ट्रक्चर क्रिएट करणे म्हणजे नेमकं काय करणे, तर आपल्याला टाइप्स या कीवर्डच्या वापराने एक स्ट्रक्चर क्रिएट करावं लागतं. टाइप्स बिगिन ऑफ TY डेटा. ठीक आहे, बिगिन ऑफ TY डेटा म्हणजे काय, तर स्ट्रक्चरचा डेटा इथून स्टार्ट होतोय. त्याच्यानंतर एखादी गोष्ट जेव्हा आपण बिगिन करतो तेव्हा त्याला आपल्याला एंड सुद्धा करावं लागतं, एंड ऑफ TY डेटा. आता काय झालं, ह्या कीवर्डचा यूज म्हणजे काय झालं नेमकं, तर आपण स्ट्रक्चर इथून स्टार्ट करतो आहे बिगिन ऑफ TY डेटा पासून आणि त्या स्ट्रक्चरची समाप्ती इथे करतोय एंड ऑफ TY डेटा. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, डिक्लेरेशन करावं लागतं. जसा नेम, टाइप character 10 for example, then last name, last underscore name, type again character 10, next employment ID, type काय घेतलं होतं आपण, आय घेतला होता का एन घेतला होता, आय घेतला असेल. ठीक आहे, आय, देन एज और डेट ऑफ जॉइन करूंगी. ठीक है, डोज, डेट ऑफ जॉइन, टाइप डॅट्स. ओके, त्यानंतर सॅलरी टाइप P decimals 2, then currency type char 3 होऊन जाईल आपलं काम char 3 मध्ये. आणि त्याच्यानंतर समजा एक ऍड्रेस, ऍड्रेस टाइप स्ट्रिंग, टाइप स्ट्रिंग काय, तर हा याच्यामध्ये स्ट्रिंग टाइप मध्ये आपण काय करू शकतो, तर अल्फा न्यूमेरिक डेटा घेऊ शकतो. अल्फा न्यूमेरिक म्हणजे काय, जसा ऍड्रेस तुम्ही लिहिता. ठीक आहे, तर समजा पुण्याचा ऍड्रेस मला लिहायचा आहे, तुम्ही कसा लिहिणार, सांगवी पुणे आणि त्याचा पिनकोड फॉर एक्झाम्पल 410001, बरोबर. म्हणजे काय झालं, इथं आला कॅरेक्टर आणि न्यूमरिक दोघांचा पण कॉम्बिनेशन आला. तर अशा वेळेस ज्या टाइमात आपल्याला दोघांचं सुद्धा कॉम्बिनेशन घ्यावं लागतं, कॅरेक्टरचा आणि न्यूमरिकलचा, तर अशा वेळेस आपल्याला स्ट्रिंग या सिस्टीम व्हेरिएबलचा यूज करावा लागतं. ठीक आहे, तर इथं घेतलं मी स्ट्रिंग, याला केलो मी सेव्ह. आता हा काय झाला, एक स्ट्रक्चर आपण क्रिएट केला. ठीक आहे, हा एक स्ट्रक्चर क्रिएट केला. आता आपल्याला याला करावं लागतं डिक्लेअर. जसं आपण आधी नेम, लास्ट नेम, एज, एम्प्लॉयमेंट आयडी प्रत्येक गोष्टीला डिक्लेअर करत गेलो होतो. ठीक आहे, डेटाने डिक्लेअर केला होता, बरोबर आहे. डेटाने काय केलं होतं, आपण डिक्लेअर केला होता. पण आता इथं आपल्याला काय करावं लागतं, डायरेक्ट स्ट्रक्चरला डिक्लेअर करावं लागतं. हा जो TY डेटा हा काय झालाय, या स्ट्रक्चरचा नेम झालेला आहे. ठीक आहे,
हा जो घेतलेला आपण TY डेटा हा काय स्ट्रक्चरचा नाव आहे. तर मग आपल्याला काय करावं लागतं, या स्ट्रक्चरला डिक्लेअर करावं लागतं. मग डिक्लेअर कसा करणार, वर्क एरिया, या स्ट्रक्चरसाठी आपल्याला काय करावं लागतंय, वर्क एरिया घ्यावं लागतंय. वर्क एरिया डेटा, वर्क एरिया डेटा टाईप. मग कशाला आपल्याला डिक्लेअर करायचं आहे, तर या स्ट्रक्चरच्या नावाला. मग नाव काय, TY डेटा. मी इथून कॉपी करतो आणि इथं करतो पेस्ट. ठीक आहे, हा झाला याचा वर्क एरिया. वर्क एरियाचं काम काय, तर इट होल्ड्स सिंगल रेकॉर्ड. ठीक आहे, वर्क एरिया काय करतो, सिंगल रेकॉर्ड होल्ड करतो. त्याच्यानंतर आता वर्क एरिया घेतलो. वर्क एरिया नंतर आपल्याला घ्यावं लागते या स्ट्रक्चरसाठी एक इंटरनल टेबल. तुम्ही जेव्हा मल्टिपल रेकॉर्ड कधीही कुठे बघत असाल तर एक टॅब्युलर फॉर्म मध्ये बघत असणार. ठीक आहे, तर सिमिलरली आपल्याला इथे सुद्धा एक इंटरनल टेबल क्रिएट करावं लागतं. ठीक आहे, मग इंटरनल टेबलसाठी आहे IT डेटा. हे तुमच्या मनाने घेऊ शकता. ठीक आहे, ही व्हेरिएबल्स आहेत. हे काय व्हेरिएबल्स आहे, आपल्याला पाहिजे ते घेऊ शकतो. बट वर्क एरिया WA जेव्हा मी लिहितो तेव्हा मला समजून येते की हा माझा वर्क एरिया डिक्लेरेशन आहे. ठीक आहे, दिस इज डिक्लेरेशन फॉर वर्क एरिया. जेव्हा मी IT लिहितो तेव्हा मला समजून येते का हा इंटरनल टेबल आहे. दिस इज डिक्लेरेशन फॉर इंटरनल टेबल. मग त्यानंतर टाईप टेबल ऑफ TY डेटा. नीट लक्ष द्या, इथं वर्क एरियासाठी आपण काय सिंटेक्स वापरला, तर फक्त टाईप या सिंटेक्सचा वापर केलेला आहे. ठीक आहे, या कीवर्डचा वापर केलेला आहे. आणि इंटरनल टेबल जेव्हा आपण डिक्लेअर करतो त्यावेळेस इथं टेबल ऑफ ह्या कीवर्डचा वापर केलेला आहे. जेव्हा एखाद्या व्हेरिएबल समोर टाईप टेबल ऑफ जेव्हा घेऊ, त्यावेळेस तो एक इंटरनल टेबल म्हणून सिस्टीमला समजते. ठीक आहे, सिस्टीमने काय समजलं की हा एक इंटरनल टेबल आहे. आणि जेव्हा फक्त टाईप घेऊ तेव्हा त्या सिस्टीमला समजते की हा एक वर्क एरिया आहे. ठीक आहे, हा कशाचा वर्क एरिया आहे, तर हा जो स्ट्रक्चर आपण क्रिएट केलेला आहे TY डेटा नावाचा, याचा हा एक वर्क एरिया आहे. त्याच्यानंतर मग हा इंटरनल टेबल कशाचा आहे, तर हा जो स्ट्रक्चर आपण क्रिएट केलेला आहे या स्ट्रक्चरसाठी हा एक इंटरनल टेबल आहे. ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला काय करावं लागतं, तर प्रत्येक काय म्हणता येईल व्हेरिएबलसाठी आपल्याला डेटा द्यावं लागेल. जसा नेम दिलाय तर नाव काहीतरी द्यावं लागेल XYZ, लास्ट नेम त्याचं पण काहीतरी द्यावं लागेल. अशा पद्धतीने आपण एक एक डेटा आता फिल करत जाऊया. मग कसं करायचं, वर्क एरिया डेटा हा जो आहे ऍज इट इज वर्क एरिया डेटा डॅश. ठीक आहे, डॅश नेम. ठीक आहे, फर्स्ट फील्ड काय नेम. मग या फील्डची एखादी व्हॅल्यू आपल्याला पास करावं लागेल. फील्डची एखादी व्हॅल्यू घेताना आता समजा मी एक नाव घेतो विनय. ठीक आहे, एक नाव घेतला विनय, याला दिलं मी फुल स्टॉप. त्याच्यानंतर परत वर्क एरिया डेटा नेक्स्ट फील्ड काय लास्ट अंडरस्कोर नेम. विनय राहंगडाले. ठीक आहे, त्यानंतर वर्क एरिया डेटा एम्प्लॉयमेंट ID EMP ID. तर EMP ID आपण काय देऊ, याला एक 100 देऊन देऊ. ओके, वर्क एरिया डेटा डोज. डेट ऑफ जॉईनिंग फॉर एक्झाम्पल याची ठेवूया आपण 2023, एक काहीतरी महिना आणि एक काहीतरी तारीख. ठीक आहे, त्याच्यानंतर काय वर्क एरिया डेटा सॅलरी. ठीक आहे, स्पेलिंग मिस्टेक चालणार नाही. स्पेलिंग मिस्टेक केलं तर सिस्टीम काय करतो, अननोनचा एरर देतो. ठीक आहे, ते सुद्धा मी दाखवतो तुम्हाला एरर कसा येतो ते. सॅलरी एक फॉर एक्झाम्पल घेऊन घेऊ 30,000 आणि वर्क एरिया डेटा
करन्सी INR इंडियन रुपीज. वर्क एरिया डेटा ॲड्रेस इज इक्वल टू पिंपरी चिंचवड पुणे. ठीक आहे, पिंपरी चिंचवड आणि याला मी एक काय करतो पिनकोड टाकतो 441110. आता आपल्याला काय करावं लागतं, हा झाला आपण काय केलो तर ह्या डिक्लेरेशन मध्ये हे जे काही आपण व्हेरिएबल्स घेतलेला आहे त्या प्रत्येक व्हेरिएबल मध्ये हा डेटा आपण काय केलो पास केलाय. मग ह्या डेटाला आपल्याला अपेंड करावं लागतं. ठीक आहे, या डेटाला आपल्याला काय करावं लागतं अपेंड करावं लागतं. अपेंड कशाला तर इंटरनल टेबलला. ठीक आहे, म्हणजे काय करतो आपण जो सिंगल रेकॉर्ड होल्ड करतोय, आता याच्यामध्ये वर्क एरिया डेटामध्ये नावाचा हा सिंगल रेकॉर्ड आला, वर्क एरिया डेटामध्ये लास्ट नेमचा हा सिंगल रेकॉर्ड आला, याला आपण काय करतो इंटरनल टेबलमध्ये पास करतो. अपेंड वर्क एरिया डेटा टू IT डेटा. ठीक आहे, याला मी केलं सेव्ह, चेक, नो सिंटॅक्स एरर फाउंड आणि ऍक्टिव्हेट. ठीक आहे, आता आउटपुट मध्ये मला दिसणार आहे का नाही दिसणार आहे. का बरं नाही दिसणार आहे, कारण आपण राईट स्टेटमेंट लिहिलेलं नाहीये. आता मी काय करतो राईट स्टेटमेंट लिहितो. बट राईट स्टेटमेंट लिहायच्या आधी आपल्याला काय करावं लागतं लूप लावावं लागतं. ठीक आहे, लूप ऍट IT डेटा टू वर्क एरिया डेटा. या लूपचं काम काय आहे तर जे डेटा IT डेटामध्ये आलेला आहे, या लूपचं काम काय आहे, जो डेटा IT डेटामध्ये आलेला आहे तो परत काय करतो वर्क एरिया डेटामध्ये फॉरवर्ड करत जातो, पुश करत जातो. का बरं आपल्याला असं का करावं लागतं, ऑलरेडी इथं वर्क एरियामध्ये डेटा आहे, मग परत इंटरनल टेबल मधून वर्क एरिया घेण्याचं काम काय तर वर्क एरिया सिंगल रेकॉर्ड होल्ड करतो आणि आपल्याला प्रिंट करताना काय करावं लागतं सिंगल रेकॉर्ड प्रिंट करावं लागतं. आपल्याला प्रिंट करताना काय करावं लागतं सिंगल रेकॉर्ड प्रिंट करावं लागतं. त्यामुळे आपण लूप लावून IT डेटा हा वर्क एरिया IT मधला इंटरनल टेबल मधला डेटा वर्क एरिया मध्ये घेतो. ठीक आहे, आता मी काय करतो इथं राईट वर्क एरिया डेटा नेम. ठीक आहे, राईट वर्क एरिया डेटा नेम कॉमा वर्क एरिया डेटा लास्ट नेम. अगेन वर्क एरिया डेटा एम्प्लॉयमेंट ID. सर ते लूप नाही घेतलं मग तिथं, जर का आपण लूप घेतलं नाही तर तो प्रिंट करणार नाही, बरोबर पूर्ण डेटा प्रिंट करणार नाही. लूप म्हणजेच काय असते तर हा जेवढा नंबर ऑफ रेकॉर्ड्स आहेत तेवढ्या वेळेस तो फिरणार, आतमधल्या आतमध्ये फिरणार. तुम्हाला मी डिबग मध्ये दाखवतो की लूपचं काय काम आहे. ठीक आहे, आणि मग आपण काय करू लूप काढून बघू, याला कमेंट पास करू लूपला. ठीक आहे, सध्या सर रेकॉर्ड एकच आहे ना. हो 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 हो, सध्या रेकॉर्ड एकच आहे, होणार रेकॉर्ड एकच आहे. त्यामुळे फक्त जर का आपण राईटनी डेटा प्रिंट केलो तरी पण होणार. पण आता याच्या पुढे मी काय करणार होतो की सेकंड रेकॉर्ड घेणार होतो. पहिले लूप लावून दाखवणार आपल्याला रेकॉर्ड येत आहे, मग डिबग मध्ये बघणार की एकच रेकॉर्ड आहे तर तो लूप एकदाच फिरतोय आणि बाहेर जातोय. नंतर मग आपण सेकंड रेकॉर्ड घेऊन बघू, मग दोघांमधला डिफरन्स बघू. ठीक आहे, आता काय झालं वर्क एरिया डेटा एम्प्लॉयमेंट ID, वर्क एरिया डेटा डोज, वर्क एरिया डेटा सॅलरी, वर्क एरिया डेटा करन्सी, वर्क एरिया डेटा ऍड्रेस. ठीक आहे, आपण सगळ्या फील्ड्स घेतल्या. बघा आता जसं फुल स्टॉप दिलं, पूर्ण लूप पूर्ण फील्ड्स आपण पास केले, तर लूप एंड लूप हा तयार झालेला. आता आपण काय करू सेव्ह करू, याला करू चेक,
काय म्हणते, वर्क एरिया डेटा कॅन नॉट बी कन्वर्टेड इनटू ए नंबर. इथं IT डेटा इनटू वर्क एरिया डेटा. ठीक आहे. इथं लक्षात ठेवा अपेंड वर्क एरिया डेटा टू असतो. ठीक आहे. इथं काय असतो, अपेंड वर्क एरिया डेटा टू IT डेटा आणि लूप ॲट IT डेटा इनटू, इथं इनटू घ्यावं लागतं, इनटू वर्क एरिया डेटा. याला घेतला सेव्ह, चेक. बघा आता एरर गेलं. ऍक्टिवेट अँड एक्झिक्यूट. ठीक आहे. आपला एक रेकॉर्ड आलेला आहे. आता याला काय करू आपण, याला बघू डिबग मध्ये, किंवा एकदा आपण विदाउट लूप घेता सुद्धा बघूया. याला मी काय करतो आता, लूप आणि एंड लूपला काढून घेतला. याला केला मी सेव्ह, अगेन केला ऍक्टिवेट आणि एक्झिक्यूट. बघा तरी पण रेकॉर्ड आलेला आहे. ठीक आहे. आता आपण काय करू, नेक्स्ट रेकॉर्ड करू. नेक्स्ट रेकॉर्ड काय करू, याच्यामध्ये कॉपी, ठीक आहे. आता विनयच्या जागी आपण घेऊ आकाश. आकाश नरारे. याची एम्प्लॉयमेंट ID 101. याची डेट ऑफ जॉईनिंग 2022 ची ठेवू, महिना 10वा आणि तारीख 1. तारीख. ठीक आहे. सॅलरी 35,000. INR. पिंपरी चिंचवडच्या जागी आपण घेऊ खराडी. ठीक आहे. खराडी 44 काहीतरी एक पिनकोड टाकला. आता बघूया डेटा येतोय का. याला मी केला सेव्ह, केला चेक, ऍक्टिवेट आणि एक्झिक्यूट. बघा आता काय झालं, विनयचा रेकॉर्ड येत नाहीये, आकाशचा रेकॉर्ड येत आहे. आपण जो फर्स्ट प्रोग्राम बघितला होता आठवते की रिसेंट रेकॉर्ड तो घेऊन येते, बरोबर आहे. मग आता लूप न लावल्यामुळे काय केलं, त्याने रिसेंट रेकॉर्ड बघितला, रिसेंट रेकॉर्ड जो आहे तो घेऊन आला. आता बघा मी काय करतो, आता लावतो लूप. याला लावला लूप, केला सेव्ह, ऍक्टिवेट आणि एक्झिक्यूट. आले दोन्ही रेकॉर्ड. समजलं. आता लूपचं काम काय, तर मल्टिपल रेकॉर्ड जेव्हा आपल्याला फेच करायचा असतो, प्रिंट करायचा असतो, त्यावेळेस आपण काय करतो, लूप लावतो. मग लूपनी काय होते, जेवढे रेकॉर्ड्स आहेत, जेवढे रेकॉर्ड्स आपण पास केलेले आहेत, ते तेवढ्यांदा तो लूप आतमधल्या आतमध्ये फिरतो. आता मी याला काय करतो, डीबग लावून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. याला आता आपण बघूया डीबग लावून, पूर्ण याच्यापैकी. ठीक आहे. इथून डीबग लावू. याला मी करतो एक्झिक्यूट. ठीक आहे. जसा एक्झिक्यूट केला, हे बघा, हे आहे डीबगची स्क्रीन. ठीक आहे. ह्याला आपण काय म्हणतो, डिबगर किंवा डिबगची स्क्रीन आहे. याच्यातल्या एक एक गोष्टी आपण समोर समोर शिकत जाऊ. जसजसे प्रोग्राम एक्झिक्यूट करत जाऊ तसतसे डिबग ह्या गोष्टी आपण बघत जाऊ. आता काय करणार, डिबग मध्ये आपल्याला प्रोसेस समजते की एक्झॅक्ट आपल्या प्रोग्राम मध्ये होत काय. ठीक आहे. इथं बघा डेस्कटॉप 1, डेस्कटॉप 2, डेस्कटॉप 3 हे खूप सारे टॅब्स दिलेले आहेत. तर ह्या टॅब्स पैकी काही टॅब्स आपल्या कामाचे आहेत. जसा डेस्कटॉप 3. ठीक आहे. डेस्कटॉप 3 मध्ये काय होते, हा थोडा मोठा दिसते आपल्याला, जास्ती फील्ड्स, जास्ती व्हेरिएबल्स आपण इथं बघू शकतो. मी काय केलो, वर्क एरिया डेटामध्ये डबल क्लिक केला. हे बघा इथं मी डबल क्लिक केलो तेव्हा कुठं आला, हा इथे आला. त्याच्यानंतर वर्क एरिया डेटा नेम, वर्क एरिया डेटा नेम वरती क्लिक केल्यावर हा बघा हा इकडे येत जातोय. म्हणजे आपल्याला जी व्हॅल्यू बघायची आहे, हे बघा याच्यावरती मी डबल क्लिक केला, ती व्हॅल्यू इकडे येत जाते. जी काय म्हणता येईल याला, फील्ड, जी फील्ड आपल्याला बघायची आहे ती फील्ड इकडे येत जातो. त्यानंतर आता मी काय घेतला, डोज, सॅलरी, करन्सी आणि ऍड्रेस.
आता हे सगळ्या गोष्टी आपल्याला इथं 0 आणि हे काही फील्ड दिसत नाही आहेत. ठीक आहे, का बरं दिसत नाही आहे? कारण आपल्या डिबगची प्रोसेस किंवा प्रोग्राम एक्झिक्यूट करायची प्रोसेस अजून स्टार्ट नाही झाली. ठीक आहे, तर जेव्हा मी F5 करतो, आता मी काय करतो F5 किंवा हे बघा इथे सुद्धा इथं बटना दिलेले आहेत, 1 2 3 4 अशा 4 बटना दिलेल्या आहेत. या 4 बटनांपैकी ह्या बटनचं काम काय? सिंगल स्टेप F5. सिंगल स्टेप म्हणजे काय? तर हा ॲरो एक स्टेप खाली उतरत जाईल. ठीक आहे, एक स्टेप, सिंगल स्टेप आपण बघत जाऊ F5 ने. ठीक आहे, F6 म्हणजे काय असते? तर एक्झिक्यूट होणार. हा ॲरो एक स्टेप न दाखवता डायरेक्ट एक्झिक्यूट होईल, अपेंड पर्यंत येऊन जाईल. ठीक आहे, रिटर्न म्हणजे काय? आपण समजा पुढे गेलो आणि आपल्याला परत वरच्या काही फील्ड्स बघायच्या आहे किंवा परत त्या प्रोग्राम मध्ये रिटर्न यायचा, तेव्हा हे रिटर्नचं काम करतो. आणि F8 किंवा कंटिन्यू बटन काय काम करते? हा प्रोग्राम डायरेक्टली एक्झिक्यूट करून टाकणार. इथं जर का मी F8 केलो तर डायरेक्ट आपल्याला काय दिसणार? आउटपुट दिसणार. पण आपल्याला डायरेक्ट आउटपुट बघायचं नाही, आपल्याला एक स्टेप करून बघायची आहे की एक्झॅक्ट डिबग मध्ये प्रोग्राम रन होतो कसा. ठीक आहे, मग आता काय? तर मी F5 करतो. बघा F5 केलो, इथं बघा नेमच्या समोर विनय आला. आधी काय होता? काहीच नव्हता, बरोबर, ब्लँक होती हे स्पेस. तर इथं काय आला? विनय आला, म्हणजे आपला डेटा पहिला पास झाला सक्सेसफुली. आता पुढे काय करतो मी? परत F5 करतो. बघा परत आता त्याचा लास्ट नेम आला. ठीक आहे, ही प्रोसेस कंप्लीट झाली. हा ॲरो आपल्याला दाखवते की आपला प्रोसेस कुठपर्यंत कंप्लीट होत आली. ठीक, त्याच्यानंतर आता F5 परत F5 करतो. बघा एम्प्लॉयमेंट ID आली. ठीक, त्याच्यानंतर आता काय? सॅलरी, डोज, डेट ऑफ जॉईन. बघा डेट ऑफ जॉईन आली. त्याच्या पुढे त्याची सॅलरी आली, नंतर करन्सी, त्यानंतर ऍड्रेस. ठीक आहे, आला. आता काय झालं? हा अपेंड केलो वर्क एरिया. हा सगळा डेटा कुठे आलाय? वर्क एरियामध्ये आलाय. हा सगळा डेटा कुठे आलेला आहे? वर्क एरियामध्ये आलाय. पण आपल्याला घ्यायचा इंटरनल टेबलमध्ये. मग त्या इंटरनल टेबलमध्ये हा डेटा पुश करायसाठी आपण काय केलो? अपेंड या सिंटेक्सचा वापर केला. अपेंड वर्क एरिया डेटा टू IT डेटा, म्हणजे IT डेटामध्ये असलेला डेटा हा वर्क एरिया मध्ये असलेला डेटा IT मध्ये मला पुश करायचा आहे, त्यासाठी आपण हा सिंटेक्स वापरला. आता मी काय करतो? IT डेटावर डबल क्लिक करतो. ठीक आहे, इथे बघा इथे काय म्हणते? 0 × 7. 0 × 7 म्हणजे काय? इथे तुम्ही काउंट करा, 1 2 3 4 5 6 7. हे 7 फील्ड्स आहेत. टोटल किती फील्ड्स आहेत? टोटल 7 फील्ड्स आहेत. आणि 0 म्हणजे काय? की अजूनपर्यंत या 7 पैकी नाही, वर्क एरिया मधला डेटा किंवा हा पहिला रेकॉर्ड इंटरनल टेबलमध्ये आलेला नाहीये. का बरं आलेला नाहीये? कारण इथून आपण जेव्हा F5 करू तेव्हा याची प्रोसेस कंप्लीट होईल आणि हा जो वर्क एरियामध्ये आलेला रेकॉर्ड आहे हा IT मध्ये पुश होईल. ठीक आहे, आता मी काय करतो? F5 करतो. बघा F5 केल्याबरोबर इथं 0च्या जागी काय आलाय? 1 आलाय, बरोबर. म्हणजे काय? तर पहिला रेकॉर्ड आपल्या इंटरनल टेबलमध्ये आलेला आहे. आता मी याच्यावर काय करतो? IT डेटावरती परत डबल क्लिक करतो. बघा IT डेटावर जेव्हा डबल क्लिक केलो तेव्हा हा काय केला? आपला डेस्कटॉप 3 वरून टेबल्स मध्ये घेऊन आला. ठीक आहे, पहिले आपण कुठे होतो? डेस्कटॉप 3 वरती होतो. आता कुठं तो रिडायरेक्ट झाला? टेबल मध्ये रिडायरेक्ट झाला. आणि इथे आपल्याला दिसतो आहे विनय रहांगडाले. बघा एक टॅब्युलर फॉर्म मध्ये दिसतोय का? म्हणून आपण याला काय म्हणतो? इंटरनल टेबल. इंटरनली एक टेबल क्रिएट होतो. समजलं? आपण तिथं प्रोग्राम मध्ये काही टेबल क्रिएट केलेला होता का? नाही केला होता. तर हा एक इंटरनली टेबल क्रिएट होतो, म्हणून आपण याला काय म्हणतो? इंटरनल टेबल म्हणतो. आता परत काय करतो? मी डेस्कटॉप 3 मध्ये जातो. आता काय करू? आता मी याला काय करतो? परत F5 करतो. बघा F5 केल्यावर इथं विनयच्या जागी काय आला? आकाश आला. आता काय होतोय? सेकंड रेकॉर्ड तो रीड करतोय. एक जे काही व्हॅल्यू आपण पास केली आहे ती प्रत्येक व्हॅल्यू तो काय करत चाललाय? रीड करत चाललाय. आता मी याच्यावर परत F5 करतो. ठीक आहे, बघा हा सुद्धा रेकॉर्ड बदलला. परत F5 करतो. बघा 101 आली. ठीक आहे, एम्प्लॉयमेंट ID. त्यानंतर याची
डेट ऑफ जॉईनिंग बदलली, सॅलरी बदलली, Yes, sir. हा INR आहे तसं आहे, चिंचवडच्या जागी आपण घेतलो खराडी, हे सुद्धा बदललं. आता इथे बघा 1 आहे, इथे काय होणार 2 होणार. Oh, बघा आलं 2. yes, sir. हा आतापर्यंत सिस्टीमला काय समजलं की बाबा रे प्रोग्राम मध्ये 2 रेकॉर्ड आहेत, म्हणजे आपल्या इंटरनल टेबल मध्ये किती रेकॉर्ड आलेले आहेत, 2 रेकॉर्ड आलेले आहेत. Very good. आपण एकदा व्हेरीफाय करायचं डबल क्लिक करून की प्रॉपर डेटा आलेला आहे का. बघा विनय रांगडाले याचा पूर्ण रेकॉर्ड ॲज इट इज, म्हणजे जसं आपल्याला हवं आहे तसं आलंय. त्यानंतर आकाश नरारे याचा रेकॉर्ड जसा हवा आहे तसं आलेला आहे. आता आपण जातो डेस्कटॉप 3 मध्ये. याने रीड काय केलंय की आपल्या सिस्टीम मध्ये 2 रेकॉर्ड आहे. ठीक आहे, IT डेटामध्ये काय समजलंय की 2 रेकॉर्ड आहे. आता आपण बघू लूप मध्ये हा किती वेळेस फिरते. आता आपण आलो लूप मध्ये, याला केला मी F5. ठीक आहे, F5 गेलो, परत F5 गेलो. ठीक आहे, आता लूप मध्ये किती वेळेस फिरते तो बघायचा आपल्याला. ठीक आहे, वर्क एरिया डेटा आता आहेच आपल्याकडे रेकॉर्ड. ठीक आहे, बघा आता एंड लूपला आलोय. ठीक आहे, आता मी काय करतो परत F5 करतोय. जसा F5 गेलो तो परत लूप मध्ये आला, पहिल्या लाईनला आला लूपच्या, म्हणजे लाईन नंबर 41 ला आला. का बरं आला परत, कारण तो पहिल्यांदा फिरला, बट आपल्याकडे किती आहे इंटरनल टेबलला रेकॉर्ड 2 आहेत. त्याने पहिलेच डिटेक्ट काय केलंय की आपल्या इंटरनल टेबलला रेकॉर्ड किती आहे 2 आहेत, म्हणजे त्याला समजलंय की त्याला लूप मध्ये किती वेळेस फिरायचं आहे, 2 वेळेस फिरायचं आहे. ठीक आहे, मग आता तो परत मी F5 गेलो, तो एक एक रेकॉर्ड रीड करतो आहे. ठीक आहे, आता बघा डायरेक्ट एंड लूप, म्हणजे डायरेक्ट बाहेर निघाला. ठीक आहे, लूप मधून बाहेर निघाला. आता मी इथं, हा झाला स्टँडर्ड प्रोग्राम. ठीक आहे, हे आपण कोडिंग केलेली आहे का, नाही, हा झाला स्टँडर्ड प्रोग्राम. तर आपल्याला याच्याशी काहीही घेणदेण नसतो. ठीक आहे, स्टँडर्ड प्रोग्रामशी आपल्याला काहीही घेणदेण नसतो. इथून काय करायचं, सरळ बाहेर पडायचं. आता इथून काय करायचं बघा, आपल्याला डायरेक्ट F8 करायचं आहे. कारण मी काय म्हटलं होतं, F8चं काम काय, तर प्रोग्रामला डायरेक्ट एक्झिक्यूट करून आउटपुटला रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, मग आता मी काय करणार, इथून F8 करणार. F8 केला, बघा आलं डायरेक्ट आउटपुट. ठीक आहे, प्रोग्राम कशा पद्धतीने वर्क करतो हे समजलं. सर ते डिबग कसं ओपन करायचं मग. हा, डिबग ओपन करायसाठी बघा सांगतो. बघा हे इथं आपण एक लावलेला आहे. जसं आता मी याला सेशन क्लोज करतो डिबगचा. हा आपला एक कोड आपण काय केलं, राईट केला. ठीक आहे, एक कोड बनवला. आता मला काय करायचं, याला डिबग मध्ये घेऊन जायचं. डिबग मध्ये बघायचं आहे प्रॉपरली वर्क करतोय की नाही. ठीक आहे, तर मी काय करणार, ज्या लाईनच्या पुढे मला डिबगर लावायचं आहे त्या लाईन पुढे काय करणार, हे इथे एक वर्टिकल लाईन दिसतंय थोडासा लाईट पिंक कलर मध्ये, इथे एरो घेऊन जाऊन फक्त क्लिक करणार. ठीक आहे, खाली एक पॉपअप मेसेज आलाय बघा, सेशन ब्रेक पॉइंट वॉज सेट. ठीक आहे, सेशन ब्रेक पॉइंट वॉज सेट म्हणजे काय झालं, तर ह्या लाईन पासनं एक ब्रेक पॉइंट सेट झालेला आहे. ब्रेक पॉइंट इज नथिंग बट अ डिबगर. मग जेव्हा इथं हे सिम्बॉल येतो त्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, एक्झिक्यूट करावं लागतं प्रोग्रामला. ठीक आहे, तो एरो आला, तो सिम्बॉल आल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, एक्झिक्यूट केलं, हा ऑटोमॅटिकली आपल्या डिबग मध्ये ओपन होईल. बघा आलं. आणि आता मला माहिती आहे, आपण एकदा व्हेरीफाय केलेलं आहे की डेटा प्रॉपर येतो आहे, आणि मला काय करायचं आहे, डायरेक्ट प्रोसेस करायचा आहे, म्हणजे डायरेक्ट F8 करायचा आहे. तर बघा मी त्या F8 या बटनवर घेऊन गेलो आणि काय करतो, क्लिक. ठीक आहे, आता एक एक सिंगल स्टेप दाखवला का तुम्हाला, नाही दाखवला. त्याने काय दाखवलं, डायरेक्ट आउटपुट दाखवलं. ठीक आहे, आय थिंक आता तुम्हाला त्या डिबग मधल्या ज्या 2 बटन आहे F5 आणि F8 याच्यामधला डिफरन्स समजला असणार.
आता आपण आलो बाहेर आणि इथून काय करू, आता डिबगर रिमूव्ह करून घेऊ. अदरवाईज काय होईल, प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एक्झिक्यूट कराल तो डिबग मध्ये जात जाईल. ठीक आहे, आता प्रत्येक वेळेस आपल्याला डिबग मध्ये जायचं नाहीये. ठीक आहे, आता इथून आता मी काय करतो, मल्टिपल रेकॉर्ड्स परत घेतो, कॉपी पेस्ट. कॉपी पेस्ट. मल्टिपल रेकॉर्ड ऍक्सेस करण्यासाठी स्ट्रक्चरचा यूज केला जातो का? सॉरी, कम अगेन क्वेश्चन. मीन्स आपल्याला एक रेकॉर्ड ऍक्सेस करायचा असलं तर आपण स्ट्रक्चरचा यूज नाही करत. हो, जेव्हा मल्टिपल रेकॉर्ड्स करायचे त्यावेळेस स्ट्रक्चरचा यूज करतो. बरोबर. ठीक आहे, आपले हे 2 रेकॉर्ड होते. मी काय केलं, एक ब्लॉक कॉपी पेस्ट केला. इथे आता मी आपले रेकॉर्ड्स चेंज करतो. फॉर एक्झाम्पल लखन, नेक्स्ट आहे केंद्रे, एम्प्लॉयमेंट ID आहे 2 आणि 22च्या जागी यांचा आहे डेट ऑफ जॉईनिंग 21ची, तारीख 20 आणि महिना घेऊ आपण 05. यांची सॅलरी घेऊया 45,000 INR आणि यांचा ॲड्रेस आपण घेऊ पिंपरी. ठीक आहे, पिंपरी आणि हे काहीतरी आपण पिनकोड टाकून देऊ. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे सागर. सागर शर्मा यांची एम्प्लॉयमेंट ID 102 घेऊ. 102 झालेला आहे ऑलरेडी. 3 23 07 13 तारीख. ठीक आहे, यांची सॅलरी घेऊया 32,000. 32 ऑलरेडी झालेलं आहे. 33 घेऊ INR आणि हे आहेत कुठे, देहूला. ठीक आहे, देहू आणि यांची ऍड्रेस पण आपण बदलून घेतला. आकाश, आता इथं मी घेतोय फेरे. ठीक आहे, आकाश फेरे, एम्प्लॉयमेंट ID 3 झाला 4. 2024 0101. यांची सॅलरी आहे 25,000. 25,000 INR. हे आहे मुंबईचे. ठीक आहे, आता इथं काय करू आपण, नंबर ऑफ रेकॉर्ड्स 4-5 रेकॉर्ड्स घेतले, सेव्ह केलं. परत आता मी केलं चेक आणि याला केलं ऍक्टिवेट, एक्झिक्यूट. बघा इथे किती आलाय रेकॉर्ड, 5ला 5 रेकॉर्ड आलेले आहेत. ठीक आहे, हे समजलं. येस सर. याला परत डिबग मध्ये बघायची गरज आहे की 5 रेकॉर्ड कशी काय प्रोसेस होत आहेत ते. नाही समजलं. ठीक आहे, आता एक सेंटेक्स आपण बघितला होता, अपेंड वर्क एरिया डेटा टू IIT डेटा. याच्यासोबत आपल्याला परत एक सिंटेक्स लिहावं लागतं, क्लिअर वर्क एरिया डेटा. ठीक आहे, आता याचा यूज काय आणि हा आपण
सिंटॅक्स का बरं लिहितो याच्यासोबत अपेंडच्या नंतर, तर अपेंडनी काय होतोय, वर्क एरिया मधला डेटा IT डेटामध्ये पुश होतोय. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतोय की वर्क एरिया मध्ये सुद्धा डेटा आहे आणि इंटरनल टेबल मध्ये सुद्धा डेटा आहे. जेव्हा डेटा आपण वर्क एरिया मधून इंटरनल टेबल मध्ये घेतोय आणि आता या डेटाचं सध्या काही काम नाहीये, तर मग उगीच कशाला मेमोरी आपण त्यामध्ये ऑक्युपाय करून ठेवायची. या वर्क एरियामध्ये विनाकारणच कशाला मेमोरी ऑक्युपाय करून ठेवायची. ठीक आहे, तर मग ती मेमोरी क्लिअर करायसाठी आपण काय करतो, क्लिअर वर्क एरिया डेटा करतो. ठीक आहे, क्लिअर वर्क एरिया डेटाने काय होतो, आधी आपण वर्क एरिया मधला डेटा IT डेटामध्ये पुश करून घेतला आणि नंतर वर्क एरिया मधला डेटा क्लिअर करून घेतला, जेणेकरून ह्या वर्क एरियामध्ये जो डेटा ऑक्युपाय करून ठेवलेला होता, जी मेमोरी ऑक्युपाय करून घेतलेली होती, ती आपण रिलीज केली. जेणेकरून जसं आता आपल्या मोबाईलमध्ये आहे, जेव्हा आपली मेमोरी फुल होते, मोबाईल काय होतो, हँग व्हायला लागतो किंवा त्याचा प्रोसेस स्लो होते. बरोबर आहे. सिमिलरली आपल्या ॲबॅब मध्ये सुद्धा जर का मेमोरी जास्ती फुल होत राहिली तर याचा प्रोसेसिंग स्लो होते. ठीक आहे, म्हणजे काय होते, सिस्टीमवर लोड येते, याचा परफॉर्मन्स डाऊन होतोय. ठीक आहे, आणि सॅप हा मेमोरीचाच खेळ आहे. आपण कमीत कमी मेमोरीचा वापर करून मॅक्सिमम आउटपुट कसा घेऊन येऊ शकतो, हा स्किल आपल्याला इथं शिकायचा आहे. तर आपण इथं काय केलं, मग क्लिअर वर्क एरिया डेटा केला, म्हणजे वर्क एरिया मधला डेटा क्लिअर करून घेतला. परत इथे सुद्धा काय करू, क्लिअर वर्क एरिया डेटा. वर्क एरिया डेटा मध्ये जस्ट टेम्पररी व्हॅल्यू स्टोअर करायची. हा, जस्ट आपल्याला टेम्पररी आपण इथं व्हॅल्यू स्टोअर करायची, सो दॅट की आपण तो जो डेटा इंटरनल टेबल मध्ये पुश करून टाकला पाहिजे. सर मग डायरेक्ट इंटरनली टेबल मध्ये नाही डेटा नाही नाही नाही, आपल्याला आधी काय करावं लागतं, सिंगल रेकॉर्ड वर्क एरिया मध्ये घ्यावं लागतं. ठीक आहे, सिंगल रेकॉर्ड काय करावं लागतं, वर्क एरिया मध्ये घ्यावं लागतं आणि मग त्या वर्क एरिया मधला डेटा इंटरनल टेबल मध्ये पुश करावा लागतो. ठीक आहे, मग हा सेम सिंटॅक्स आपल्याला काय करावं लागतं, थ्रू आउट द प्रोग्राम किंवा जेवढे रेकॉर्ड्स आहेत त्या सगळ्या रेकॉर्ड्सच्या खाली लिहत चालावं लागतं, जेणेकरून मेमोरी आपली क्लिअर होत जाणार. याला केलं मी सेव्ह. नो सिंटॅक्स एरर फाउंड. ऍक्टिव्हेट आणि एक्झिक्यूट. ठीक आहे, बघा आपल्या आउटपुटला काहीही धक्का लागलेला नाही आहे, जसा आउटपुट होता सेम आउटपुट आलेला आहे. बरोबर आहे, पण आपला जो वर्क एरिया आहे तो क्लिअर झाल्यामुळे आधी जेवढी मेमोरी ऑक्युपाय केलेला होता ती मेमोरी काय झाली, क्लिअर झालेली आहे. ठीक आहे, आता बघा मी तुम्हाला याच्यात दाखवतो, डिबग मध्ये दाखवतो. याला मी केलं एक्झिक्यूट. ठीक आहे, याला आपण काय करू आता, F5 नेम. हे बघा इथे सुद्धा दिसते, बट मला काय पाहिजे, तर आपला जो हा स्ट्रक्चर आहे, एवढा पोर्शन हा पूर्ण थ्रू आउट दी हा जो एवढा पोर्शन दिलेला आहे त्या याच्यामध्ये दिसलं पाहिजे. त्यामुळे मी काय करतो, डेस्कटॉप 3 घेतो, हा जास्ती कन्व्हिनियंट आहे. मॅक्सिमम फील्ड आपण बघू शकतो यात. ठीक आहे, यात मी लास्ट नेम घेतलं, एम्प्लॉयमेंट ID, डेट ऑफ जॉईन, सॅलरी, करन्सी, ॲड्रेस, त्यानंतर वर्क एरिया डेटा, IT डेटा. ठीक आहे, आता बघा विनय, या सगळ्या गोष्टी येतात आल्या. अपेंड केलो. ठीक आहे, प्रोसेस व्हायचा आहे, अपेंड केला. आता बघा हा वर्क एरिया मधला डेटा कुठे गेला आहे, इंटरनल टेबल मध्ये गेलेला आहे. आता काय करणार, F5 बघा इथला पूर्ण डेटा रिमूव्ह झाला आहे. आणि प्रिव्हियसली काय होत होता, इथला डेटा रिमूव्ह नव्हता होत. प्रिव्हियस जर तुम्ही बघितले असणार, इथला डेटा रिमूव्ह नव्हता होत, याच्या जागी आकाश नरारे येत होता, नेक्स्ट रेकॉर्ड येत होता, बट तो डेटा रिमूव्ह नव्हता होत. म्हणजे काय,
विनयची जे मेमोरी त्यांनी ऑक्युपाय केलेली होती ती ॲज इट इज होती, पण आता जे विनयची मेमोरी होती ती आता त्याने काय केलं, क्लिअर करून टाकली. परत आकाश, बघा झालं. परत काय केलं त्याने, क्लिअर केलं. आता मग पुढचा रेकॉर्ड लखन, त्याचं सगळं रेकॉर्ड घेऊन आलं. ठीक आहे. अपेंड, तिसरा त्यांनी इंटरनल टेबल मध्ये बघितलं, तिसरा रेकॉर्ड. आता काय करणार, परत क्लिअर, बघा पूर्ण रेकॉर्ड गायब. परत. ठीक आहे. अशा पद्धतीने तो काय करणार, रेकॉर्ड घेऊन येत जाईल आणि क्लिअर करत जाणार. बघा इंटरनल टेबल मध्ये त्यांनी पूर्ण रेकॉर्ड्स काय केले, फेच करून घेतले. 5 ला 5 रेकॉर्ड. याच्यावर मी आता डबल क्लिक करतो. ठीक आहे. बघा इंटरनल टेबल मध्ये आलेले आहेत हे रेकॉर्ड, पण आपल्याला कुठे पाहिजे, आउटपुटला पाहिजे, आउटपुटला दिसले पाहिजे. मग यासाठी आपण काय करतो, या इंटरनल टेबल मधला डेटा परत वर्क एरिया मध्ये घेतो. इंटरनल टेबल मध्ये जो आलेला डेटा आहे, आयटी डेटा, बघा हा कुठे आहे, इंटरनल टेबल मध्ये. मग या इंटरनल टेबल मधला डेटा आपण परत वर्क एरिया डेटा मध्ये घेतो, कारण प्रिंट करताना आपल्याला सिंगल रेकॉर्ड प्रिंट करावं लागतं. येताना तो मल्टिपल रेकॉर्ड येतो, पण प्रिंट होताना सिंगल प्रिंट होतो. ठीक आहे. याच्यात आलं. राईट सिंटेक्स रीड करतो आहे. एकदा लूप फिरला, असं कितीदा फिरणार, 5 वेळेस फिरणार. ठीक आहे. 5 वेळेस का बरं, कारण त्याने इंटरनल टेबल मध्ये आयडेंटिफाय केलाय आपल्याजवळ 5 नंबर ऑफ रेकॉर्ड्स आहे, त्यामुळे त्याला 5 वेळेस इथं फिरावं लागणार आहे. इंटरनल टेबल मध्ये डेटा आपण अपेंड केला, तो परत वर्क एरिया मध्ये स्टोअर करणार का? हो, परत वर्क एरिया मध्ये घेऊन राहिलो आपण, स्टोअर करतोय. हो, हे बघा इथं दाखवत पण आहे तो डेटा. आता तो काय करतोय, नेक्स्ट सागर शर्माचा रेकॉर्ड प्रिंट करताय. बघा हे इथं दिसत आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा इथं डेटा चेंज होईल. बघा आकाश फेरेचा रेकॉर्ड आला, 4था नंबरचा रेकॉर्ड. काय करतोय तो, प्रिंट करतोय. इंटरनल टेबल मधला डेटा वर्क एरिया मध्ये मग का घेतला आपण परत? इंटरनल टेबल मधनं वर्क एरिया मध्ये का, प्रिंट करायसाठी आपल्याला. जर का एक सेकंड, याला मी काय करतो, आता इथून बाहेर पडतो. हा बघा आपण इथं काय केला होता, या स्टेपला वर्क एरिया मधला डेटा आयटी डेटा मध्ये पुश केला आणि इथली मेमोरी काय केली, क्लिअर करून घेतली या सिंटेक्सचा वापर करून. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, डेटा प्रिंट करायचा आहे. डेटा प्रिंट करायसाठी आता वर्क एरिया मध्ये तर डेटा नाहीये. ठीक आहे. तर मग डेटा प्रिंट करायसाठी आपल्याला काय करावं लागेल, परत इंटरनल टेबल मधला डेटा ह्याला अटॅच करावा लागेल किंवा ह्याला पास करावा लागेल. ठीक आहे. मग ह्या सिंटेक्सनी काय करणार, तो तेवढा डेटा त्या वर्क एरियामध्ये पुश करत जाणार, जेणेकरून आपण तो डेटा इथं प्रिंट करू शकलो पाहिजे. ठीक आहे. जर का मी इथं डेटा पुशच नाही करणार आणि राईट सिंटेक्स लिहिणार तर प्रिंट होणार का, नाही होणार. ठीक आहे. मीन्स इंटरनल टेबल मध्ये फक्त इंटरनली डेटा स्टोअर होतो, तो आपल्याला शो नाही होणार. हा, अनलेस अँड अंटिल तुम्ही हा राईट स्टेटमेंट लूप लावून राईट स्टेटमेंट लिहिणार नाही तोपर्यंत. ठीक आहे. याला आता आपण काय करू, ऍक्टिवेट. हे बघा डिबगर आपण रिमूव्ह नाही केला तर तो काय केला, डायरेक्ट डिबग मध्ये घेऊन आला. ठीक आहे. याला गेलो बॅक. आणि डिबग लावताना तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की हा आपला प्रोग्राम ऍक्टिव्ह असायला पाहिजे. जर का प्रोग्राम ऍक्टिव्ह नसला तर डिबगर वर्क करत नाही किंवा तो रिमूव्ह होऊन जातो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी काहीतरी चेंजेस करतो,
इथं मी फुल स्टॉप काढतो आणि परत फुल स्टॉप देतो. चेंजेस केले, याला मी काय केलं, सेव्ह केला. आता इथं बघा इनएक्टिव्ह आहे आणि तो डिबगर रिमूव्ह होऊन गेला बघा, आहे ना. हा प्रोग्राम काय इनएक्टिव्ह आहे आणि हा डिबगर इथून रिमूव्ह होऊन गेला, म्हणजे डिबग मध्ये आपण जाऊ शकणार नाही. मग ह्याला डिबग मध्ये जायसाठी आपल्याला काय करावं लागतं, प्रोग्रामला चेक करावं लागतं. मग इथं काय दिसतं की आपल्याला नो सिंटॅक्स एरर आहे. त्यानंतर याला करावं लागतं ऍक्टिव्हेट. बघा तो ऑटोमॅटिकली आलं. परत ऍक्टिव्हेट जसं प्रोग्राम केलं तसा हा डिबगर ऑटोमॅटिकली इथे आला. याला मी काय करतो, रिमूव्ह, आणि आता काय करतो, एक्झिक्यूट. ठीक आहे, आपल्याला पाहिजे तो रेकॉर्ड इथं आलेला आहे. आता मला या पाचही याला कलर द्यायचा आहे आणि यू लाईन द्यायचा, हॉरिझॉन्टल लाईन द्यायचा. मला एवढाच रेकॉर्ड ठेवायचा, तर इथे काय करणार मी, यू लाईन देऊन देणार. ठीक आहे, यू लाईन देणार. ठीक आहे, आला एक याच्यामध्ये पाहिजे तेवढ्या पोर्शन मध्ये. ठीक आहे, आता आपण इथे शिकलो की डेटा कसं, मल्टिपल रेकॉर्ड कसे इथं घेऊन यायचे. समजा आता एखादी रेकॉर्ड डबल झाला, ठीक आहे, आणि तो आपल्याला डिलीट करायचा आहे. आपला याच्यामध्ये एखादी रेकॉर्ड काय झाला आहे, डबल झाला, किंवा मला चला डिलीट पेक्षा आपण सॉर्ट करून पाहू. सॉर्ट साठी काय सिंटॅक्स, सॉर्ट IT डेटा बाय नेम, सेव्ह, चेक, नो सिंटॅक्स एरर पाहू, ऍक्टिव्हेट आणि एक्झिक्यूट. इथं बघा आता नावानुसार हा डेटा सॉर्ट झालेला आहे. बघा आकाश ए पहिले आला है ना, जेव्हा की याचा एम्प्लॉयमेंट ID किती आहे, 1 आहे. ठीक आहे, 0 1. आणि सगळ्यात पहिला रेकॉर्ड आपण काय घेतला होता, विनयचा घेतलेला होता, 100 नावाचा रेकॉर्ड, बरोबर आहे, 100 नंबरचा रेकॉर्ड. आणि हा कुठे गेलाय, सगळ्यात शेवटी गेलेला आहे. का बरं, कारण आपण काय केलंय, बाय नेम आपण याला सॉर्ट केलेलं आहे. समजलं. समजा आता मला लास्ट नेम करायचा, लास्ट नेम. ठीक आहे, आता काय होणार, शेवटच्या नावानुसार तो सॉर्ट करणार. चेक केला, बघा आता हा आहे तसा आहे, बट लास्ट नेम नुसार तो आपला स्वतःला सॉर्ट करून घेतला. ठीक आहे, फेरे, गेंद्रे, नरारे, रांगडाले, शर्मा. ठीक आहे, आता काय करायचं, एम्प्लॉयमेंट ID नुसार करायचं, किंवा डोज नुसार, डेट ऑफ जॉईन नुसार करायचं आहे. सॅलरी नुसार करू. ठीक आहे, बाय सॅलरी, सेव्ह, चेक, ऍक्टिव्हेट, एक्झिक्यूट. ठीक आहे, बघा आता सॅलरी नुसार हा सॉर्ट झालेला आहे. सगळ्यात आधी आली 25,000, नंतर 30, 33, 35, 45. ठीक आहे, समजलं. ठीक आहे, तर याची तुम्ही प्रॅक्टिस करा. पहिला प्रोग्राम आणि सेकंड प्रोग्राम या दोघांची पण प्रॅक्टिस करा, आणि जे असाइनमेंट तुम्हाला दिलेला आहे तो असाइनमेंट कंप्लीट करा. ठीक आहे, असाइनमेंट काय होतं समजलं. पहिल्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर इथे नाव घेऊन यायचं आहे, नेम, लास्ट नेम, एज असं दिसलं पाहिजे मला.
ठीक आहे. याला आउटलुकमध्ये इथं वरती टायटल आला पाहिजे नेम, इथं आला पाहिजे लास्ट नेम, इथं एम्प्लॉयमेंट ID, डेट ऑफ बर्थ आहे वाटतं त्या प्रोग्राममध्ये, डेट ऑफ बर्थ घ्याल. हां, मग जे आहे तसं त्याच्याच खाली असलं पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे, मग आपण थांबूया इथे. तुम्ही ट्राय करा, नाही जमलं तर मग उद्या आपण बघूया. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू फॉर युअर टाइम. गुड नाईट.